नाव काय तुमचं? सौ नैना चंद्रशेखर डेरे. आणि राहता कुठे तुम्ही? भारती विद्यापीठ, वय भारती विहार. भारती विहार. वय किती आहे? वय 72. 72. आणि साधारण कोणत्या त्रासासाठी माजूळ आले होते तुम्ही? माझा गुडघा दुखत होता आणि चालायला खूपच प्रॉब्लेम होता. हां, म्हणजे थोडं डिस्टन्स पण मला आठवतं आहे की रिक्षाने पार हो करावं लागायचं अगदी, म्हणजे तुमच्याकडे येताना सुद्धा मी रिक्षाने येत होते. हां, म्हणजे भारती विहार आणि भारती क्लिनिकचं अंतर विहारपासून 500 मीटर आहे, हां. पण ते पण रिक्षाने यावं लागत होतं. बरं. आणि किचनमध्ये उभं राहणं पण थोडंसं लिमिटेड झालं होतं ना? हां, किचनमध्ये उभं राहायलाही मला त्रास व्हायचा. मी स्टूल घेऊन तिथे बसायचे, स्वयंपाक करायचे तिथल्या तिथे. आणि जास्तीत जास्त मी आडवं व्हावं लागायचं मला. हां, म्हणजे कारण थोडं काम उभंच केलं की नाही. बसायचं, हां. थोडं काम केलं की बसायचं. प्रत्येक 10-15 मिनिटांनी मी बसायचे. हां. साधारण कधीपासून त्रास होता तुम्हाला? मला जूनपासून हा त्रास सुरू झाला, गेल्या जूनपासून. जून म्हणजे आज परत आपण जून महिन्यातच आहोत. 1 हां, वर्ष झालं. 1 वर्ष झालं. आणि 1 वर्षात तुम्ही औषध कधीपासून चालू केलं होतं? जूनमध्ये मी लगेचच सुरू केलेलं होतं. म्हणजे आणि तुमच्याकडचं औषध म्हणजे मी 6 महिने झाले आयुर्वेदिक औषध सुरू केलं. आणि आता कसं आहे, तुमची गुडघेदुखी कशी आहे? आता माझी गेल्या महिन्यापासून तर माझा त्रास खूपच कमी झालेला आहे. आता किचनमध्ये उभं राहता हो येतं? हो, किचनमध्ये उभी राहते, सगळं काम करते, आणि चालण्याबद्दल? चालते. रोज संध्याकाळी मी चालते, म्हणजे आता? सोसायटीतच. आता क्लिनिकला पाय येतं? हो हो, आता म्हणजे 2-3 महिन्यापासूनच मी पायी यायला लागले. पण आधी सुरुवातीला मला 2-3 महिने अजिबात येता येत नव्हतं चालत. म्हणजे एकंदरीत ह्या औषधाने तुम्हाला फरक? खूप खूप फरक पडला या औषधाने. म्हणजे आयुर्वेदिक औषध हे माझ्या दृष्टीने वरदानच ठरलेलं आहे.